निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी. राज, रोज तुमची पूजा करून दिवसाची सुरुवात करतोय. तुमची पूजा केली की मनगटात बळ येते आणि दिवस कसा मस्त प्रसन्न जातो बघा. पण राज, काय चाललंय आजकाल? पेपर उघडला की शेतकऱ्यांची आत्महत्या, मुलीवर बलात्कार, दहशतवादी हल्ला, पिकाला भाव नाही, असंच समधीकडे चालू आहे. शिवाजी परत जन्माला आला पाहिजे असं सगळ्यांनी वाटतंय. पण तुम्ही जन्माला येऊन तरी आता काय उपयोग? आमचाच जन्म या युगात झाला नसता तर लई बरं झालं असतं. त्यापेक्षा तुमच्या काळात जन्मला असतो तर हिंदवी स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी हसत हसत जीव उधळला असता. पण आता काय करावं? नशीबच आमचं फुटकं की आम्ही या काळात जन्माला आलो. जाऊ द्या महाराज, हे असंच चालू राहणार. पण माझी पूजा आणि तुमच्या चरणाची प्रार्थना केव्हा थांबायची नाही. जय भवानी. शिवरायांचे आठवावे रूप. या गजरा घ्या, गजरा घ्या. जय जय मोगरा, जय जय मोगरा. 10 रुपये गजरा घ्या. चांगले सुगंध आहे, वास आहे, ताज आहे. गजरा आहे. पुढे घ्या, गजरा घ्या. उतरा रे. हे नीट कॉलेजातच जावा. हा होय, आणि तुझ्या आयटमला भेटायला या समय या बशी टाइम बेकार आहे रे. कारण आयला तुला काय लेक्चरला लेट होती होय? लेक्चर सांगतीस कुणाला? लेक्चरला कुणाला जायचं असते बा. आणि सकाळी जरा लवकर आलं याने ती चौकात कसं जरा पोरींची गर्दी भेटते रे. रंगीत फुलपाखरं नुसत्या. काय रंगीत फुलपाखरे गेलेली सगळ्या. अरे ते फिल्डिंग लावायची. फिल्डिंग लाव काय लावची मराठा. अखर तिला द्यायला एखादं फुल तरी घे. फुलाचा फुल कुठनं मिळणार रे ते फुल? अरे ते बघ की पुतळ्याच्या समोरच आहे की. स्वीट बेबी रक्तदान. अरे 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 इतका गुस्से मध्ये बेबी. काय वाव, पॅकेज भरून शी कशी सॉलिड जबरदस्त. अरे डोळे मोठी केला आणि भारी दिसते की. लवली आई. सॉलिड आवडले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती. हो साहेब, हो साहेब, हो साहेब. शेतकऱ्यांची शत्रुत्व पत्करणाऱ्या सरकारचा निषेध असो. मुर्दाबाद, मुर्दाबाद. निष्ठुर शासन मुर्दाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय ठोले. जय शिवाजी. लोक गोरगरिबांच्या मतावर निवडून गेलेला या शासनानं आज गरिबांच्या तोंडाला पानं पुसलेले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. बोंब मारल्याशिवाय तर कानाचे पडदे उघडणार नाही. या शासनाची अंत्ययात्रा काढावीच लागेल. शिवाजी महाराज की शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या सरकारचा, या झोपलेल्या सरकारचा करायचं काय? शेतकरी एकजुटीचा
मजा आहे तुमची. काय लोक सेवा करतात, मुजर घालतात. अहो खाय प्यायचा त्रास नाही, पोटाला मिळवायची बात नाही. उद्याचा दिस कसा जाईल ह्याची काळजी नाही. तुम्ही आपले हसेच उभे. आमच्याकडे बघा महाराज, कसं जगावं आम्ही. बायकोनं घराबाहेर काढला, दारू पितो म्हणून. अरे पण दारू का पिलो? चायला बायकासनी काय कळल बायकासनी घरात बसून. शिकलो तेव्हा नोकरी मिळाली नाही. आईबानं 4 दमड्या मिळवून ठेवल्या नाही. एखादा धंदा करावा म्हणलं मग ठरवलं, आता रोज धंदा. नुसतं या जगाला पाणी लावायचं, चुना लावायचं आणि बोंबलत फिरायचं. मग अंधाराच्या पोटात गुडूप होता. पोटातला अंधार विझवायसाठी दारूचं पाणी पोटात वचायचं. जय हो महाराज, जय हो. येतो संचाला, तो पातुरी बाटली इथं दडवून ठेवतो. कुणी बी ह्याला धक्का लावणार नाही. कुणाला सांगू नका. महाराज मजा आहे की महाराज, मजा आहे महाराज. विष्णू शासन मुर्दाबाद, विष्णू शासन मुर्दाबाद, विष्णू शासन मुर्दाबाद, विष्णू शासन मुर्दाबाद. काय झालं राजा? येसाजी पाहिलं नाही तुम्ही? कोण कसे तमाशे करून जातात येत होते. दगड, फक्त दगड बनवलंय लोकांनी आम्हाला. कुणीही यावं आणि या दगडावर बोट टेकून बसावं, हीच लायकी आमची या महाराष्ट्रात. महाराज लोक लईच दाबीत झाले. तिथं दिसता आपल्या नावाचा वापर करतात आणि स्वार्थ साधून घेतात बघा. येसाजी, अरे आम्हाला शेंदूर फासून देव बनवलं याने, पण त्या शेंद्राच्या आतला दगड तर बदलत नाही ना. यासाठी का आम्ही इथे स्वराज्याचा अट्टहास केला होता. आठवा तो दिवस. इथल्या रयतेला हक्काचं छत्र मिळावं, माणसाचं माणूस पण अबाधित राहावं, म्हणून तर हा संकल्प केला होता ना आम्ही. होय महाराज, होय. अहो 4 पातशायांनी लादलं होतं या महाराष्ट्राला. शेतात उभी पिकं कापली जात होती. सहज घराबाहेर पडलेली तरणी ताटी पोरं यवनाच्या वासनेची बळी पडत होती. तवाच या लोकांनी स्वातंत्र्याचा सूर्य दावला तुम्ही. होय महाराज, या काळात यवनांकडून आमच्या आया बहिणी लुटल्या जात होत्या आणि आजही आमच्या लेकी सुनांची अब्रू अशीच 4 चौघात लुटली जाते. पण उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या या भेकडांमधून आज कुणीही इथं शिवाजी होत नाही. द्रौपदीची अब्रू रक्षणारा कुणी कृष्ण इथं दिसत नाही. हेच अधम कृत्य करणाऱ्या दुःशासनांचे आम्ही काय हाल केले होते आठवा तो रांझाचा पाटील. अरे सोड, हा कुठं नेतायस आम्हाला? अरे कोण आहे शिवाजी? अरे सोड. बाबाजी भेकाजी गुजर, तुम्हाला इथं कशासाठी आणलंय ठाऊक आहे? अरे कुणाला बी उचलावं आणि हत्याराचा दाग दाखवून गुलाम बनवावं. मोगलाई
स्वार्थासाठी मोगलांचे तळवे चाटणारे तुम्ही स्वाभिमानाची भाषा बोलता कशाला? वतनदारीच्या मखमलीवर बसून ओंजळीच्या पिकताळीत त्यांची थुंकी झेलताय आणि आमच्या पुढे ही विचार. पाटील, फक्त एवढंच सांगा, या रामजी खोडेच्या पोरीला तुम्ही पळवलत, तिच्यावर बलात्कार केलात, हे खरंय? होय, हा तू कोण विचारणार रे? मी विचारणारा कोण कळेलच. येसाजी, खडला गुन्हा साबित झालाय. याला कळू द्या आता आम्ही कोण आहोत. रयतेवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या या पाटलाचा चौरंग करा. पण महाराज, एवढी कठोर शिक्षा? येसाजी, या पाटलाच्या कृत्याचा आम्हाला भयानक संताप आला, पण तरीही भावनेच्या भरात आम्ही निर्णय घेत नसतो. यापुढे आमच्या राज्यात स्त्रीची अब्रू अशी वाऱ्यावर उधळली जाणार नाही. तसं करणाऱ्याची गयही केली जाणार नाही. ही शिस्त पाळायची आम्हाला आमच्या स्वराज्यात. दिल्या हुकमाची ताबडतोब अंमलबजावणी करा. जी राज. महाराज, महाराज कुठे झाले महाराज? महाराज, जगदंब जगदंब. येसाजी, जी. आमचा शिवशाहीचा शिरस्ता आज या लोकशाहीत का दिसत नाही? कसं दिसल महाराज? आज इथलं लोकच भिवून चिडीचूप आहेत बघा. नाव नुसतं लोकशाही. लोकांच्या हातात काय आहे महाराज? काय हवी नाही. पण ही परिस्थिती ओढवली कशामुळे? आळशी आळशी सगळ्यात लोक आळशी. त्यासनी वाटतं एकदा आपण का एखादा नेता निवडून दिला की समजा परिवर्तन त्यानंच करावं, आपली काय बी जबाबदारी नाही असं वाटतं यासनी. नाही नाही येसाजी, हा आळस नव्हे. लोकांना मुळात हे राज्य आपलं वाटत नाही. ही चूक राज्यकर्त्यांची. त्यांनी हा आपलेपणा कधी निर्माणच केला नाही. आमच्या शिवा काशीदानं, तानाजी बाजीप्रभूनं जीवाचं बलिदान दिलं. प्रतापराव गुजरांनी यवनी फौजेच्या वळण्यात स्वतःला झोकून दिलं. कशासाठी? ही भूमी त्यांना आपली वाटत होती म्हणून. आपणच या भूमीचं रक्षण केलं पाहिजे ही जिद्द प्रत्येकाच्या मनात जिवंत होती. होय महाराज, पण आज तेच होईना नव्हत. इथं राजरोस अतिरेकी घुसत्यात आणि लोकांचं मुडदं पाडतात, आणि हे चाकरमानी ते मुडदं ओलांडून हापिसात जातात. दहशतवादाचा हा प्रश्न सोडवायला राज्यकर्त्यांची मानसिकता कणखर हवी असाची. होय, पोकर निषेधाच्या घोषणा देऊन हे प्रश्न सुटणार नाही. आज पावलोपावली राज्यकर्त्यांसमोर लाळ घोटणाऱ्या युवकांनी तरी जाणून घ्यावं, कैसे आम्ही त्या दिल्लीच्या तख्तासही नमवलं होतं. स्वाभिमान, अंगार, किती विश्वासानं बोललो होतो हे शब्द आम्ही. पण कुठाय तो स्वाभिमान? भर चौकात लेकी बाळींची आबरू लुटली जात असताना हा अंगार कोणाच्याही डोळ्यात उफाळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर होताना ही अस्मिता सळसळत नाही. राज्यकर्त्यांच्या मागे मेंढरासारखं फिरताना यांना लाज शरम वाटत नाही. ही अशी दुरावस्था महाराष्ट्राची, माझ्या महाराष्ट्राची. आणि ही दुरावस्था केली कुणी? या लोकांच्या नाकर्तेपणाने. ज्या मनगटात कर्तृत्वाच्या तलवारी सावराव्या तेच हात भेकडाप्रमाणे आभाळाकडे पसरून हे फुकाचा गजर करता आहेत. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अरे कशासाठी जन्माला या? याच हातांच्या मुठी वळून तुम्हीच शपथ का घेत नाही तुमच्यातला एखादा शिवबा घडवण्याची? ह्या शपथ या देशाचा स्वाभिमान हरवेल असं कोणतंही कृत्य आपण करणार नाही. घ्या शपथ. आपल्या अन्नदात्याला, शेतकरी कष्टकरी वर्गाला कसलीही तोशिष देणार नाही. अरे घ्या शपथ. मी तुमच्याशी बोलतोय. अजूनही मला दगडी पुतळा समजून तुम्ही दगडासारखं राहू नका. घ्या शपथ. होय महाराज,
आम्ही शपथ घेतो, आम्ही शपथ घेतो. घ्या शपथ, शपथ घ्या. लेकी सुनांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. देशाच्या संविधानाचा मान सन्मान अबाधित ठेवू. राजकारणात कुठलीही लाचारी न पत्करता सेवा भावनेतून नित्य समाजकारण करू. घ्या शपथ. आम्ही शपथ घेतो. शाबास. आजची ही तुमची जागरूकता उद्याची पहाट आणेल. निश्चय करा, आपलं प्रत्येक पाऊल इथं साकारेल सामर्थ्यशाली महाराष्ट्र. बोला हर 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 हर. धन्यवाद धन्यवाद. पहिले पुरुषांना जाऊ द्या. अहो देखावा आवडला असेल तर तुम्ही टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा. सर्व गणेश भक्तांचे त्रिशूल नगरीमध्ये लगेच देखावा सुरुवात होईल. उद्या सकाळी ठीक 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे.